उत्तर प्रदेशातल्या रामपूर जिल्ह्यातली ही बातमी नात्यांना काळीमा फासणारी आहे. जिथे एका भाच्यानं स्वतःच्या मामाचाच खून केला आणि त्या मागचं कारण ऐकल्यावर कोणाच्याही अंगावर काटा येईल. कारण हा खून होता एका विकृत आणि एकतर्फी प्रेमातून जन्मास आलेला. ही घटना आहे 13 मार्चच्या रात्री समोर आली. उत्तर प्रदेशातल्या रामपूर जिल्ह्यातल्या टांडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सैंदनगर म्हणून आहे, तिथं हे सगळं घडलं. जेव्हा रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह आणि जवळच त्याची मोटरसायकल आढळली, सुरुवातीला सगळ्यांनाच वाटलं हा एक साधा अपघात आहे. पण पोलिसांना काहीतरी वेगळं जाणवत होतं त्यांच्या अनुभवानं. कारण मृतदेहावर असलेले जे जखमीच्या खुणा होत्या, विशेषतः गळ्याभोवतीच्या ज्या खुणा होत्या आवळल्याच्या, त्या अपघाताशी जुळत नव्हत्या. पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर समोरही आला आणि सगळा खेळ उघड झाला. मृत्यू अपघातानं नाही तर गळा आवळून करण्यात आला होता. आणि इथून सुरू झाला या गुन्ह्याचा तपासाचा खरा प्रवास. तपास जसा जसा पुढे गेला तसं तसं सत्य अधिकच धक्कादायक आणि गडद बनत गेलं. पोलिसांनी नंतर याचा छळा लावला की हा खून दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही केला, हा मृत व्यक्तीच्या स्वतःच्याच भाच्यानं केला. आरोपीचं नाव वीरेंद्र आणि त्यांना आपला साथीदार जितेंद्र उर्फ छोटूच्या मदतीनं हा संपूर्ण कट रचला. पण प्रश्न हा आहे की नेमके त्याने हे का केलं. तपासात ज्यावेळेस समोर आलं की आरोपी वीरेंद्रचं आपल्याच मामीवर एकतर्फी प्रेम होतं आणि त्या प्रेमाच्या आड येणारा एकमेव अडथळा कोण होता तर त्याचा स्वतःचा मामा. आणि मग हा अडथळा कायमचा दूर करण्याचा त्यानं निर्णय घेतला. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीनं अत्यंत थंड डोक्यानं संपूर्ण प्लॅन आखला. त्यांना आपल्या मामाला आधी शेतात नेलं, तिथं त्याला भरपूर दारू पाजली जेणेकरून तो पूर्णपणे बेशुद्ध होईल. आणि जेव्हा मामा स्वतःचा बचाव करण्याच्या स्थितीत राहिला नाही, तेव्हा आरोपीनं आपल्या साथीदारासह जी मफलर त्यांनी सोबत नेली होती त्या मफलरनं त्याचा गळा आवळला आणि त्याचा खून केला. आता इतक्यावरच हा गुन्हा थांबलाय का तर नाही. पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपीनं फिल्मी प्लॅन जो आहे तो तयार केला. मृतदेह जो आहे तो मोटरसायकलवर बसवण्यात आला आणि अपघात झाल्याचा आभास निर्माण करण्यासाठी ती गाडी मुद्दाम रस्त्यावर एका ठिकाणी पाडण्यात आली, जेणेकरून सगळ्यांना वाटेल हा एक साधा रोड ऍक्सिडेंट आहे, रस्ते अपघात आहे. पण गुन्हा कितीही शिताफीनं लपवला तरी सत्य लपून राहत नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्ट असेल आणि पोलिसांच्या इतर बारकाव्या ज्या आहेत तपासातल्या, त्यामुळे हा कट उघड झाला आणि शेवटी आरोपीला अटक करण्यात आली. दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ही घटना केवळ एक खून नाही तर नातेसंबंध, विश्वास आणि माणुसकीवरचा एक प्रश्न जो आहे तो उद्भवतो. एकतर्फी प्रेम जेव्हा विकृतीत बदलतं तेव्हा ते किती भयानक रूप घेऊ शकतं याचं हेच जिवंत उदाहरण. एका चुकीच्या भावनेनं एका व्यक्तीचा जीव घेतला गेला आणि एका कुटुंबाचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रश्न अजूनही तसाच आहे, प्रेम की विकृती आणि भावना की गुन्हा. कारण जेव्हा नात्यांमध्ये विश्वासच उरत नाही तेव्हा अशा घटना समाजाला हादरवून टाकतात.